मस्त टमटमीत गुबगुबीत फुलणारी उपवासाची गोड दशमी. मला खात्री आहे तुम्हाला देखील फारच आवडणार आहे. कारण आजची ही दशमी बनवतीये फक्त रताळी आणि साबुदाण्यापासून. अगदी घरगुती काही जिन्नसांमध्ये, सोबतच काही वेळामध्येच तयार होते, तरी देखील आठवड्यापेक्षाही जास्त काळापर्यंत ही टिकू शकते. मऊ लुसलुशीत असल्यामुळे लहान मुलेच नाही तर म्हातारे माणसे देखील अगदी सहजतेने हे खाऊ शकता. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आपण बनवत आहोत रताळ्यापासून उपवासाला चालणाऱ्या गोड दशम्या. चला तर मग लगेचच या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. या दशम्या बनवण्याकरिता मी अर्धा किलो रताळी फक्त 2 ते 3 शिट्ट्या काढून छान अशी उकडून घेतलेली आहेत. मऊसूत उकडली गेली आहेत. यांची साल काढून घेऊयात. रताळे अगदी व्यवस्थित असे उकडलेले असले की यांची साल देखील पटापट निघते. पण या अगोदर मी तुम्हाला रताळे कसे उकडायचे ते अगदी थोडक्यात सांगते. बघा, अगदी रताळे व्यवस्थित असे छान स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण यावर खूप सारी माती असते. धुवून झालेले रताळे कुकरच्या डब्यामध्ये काढायचे. कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचे आणि हा डब्बा त्यामध्ये ठेवायचा. अशा पद्धतीने रताळे उकडवले की ते चवीला देखील गोड लागतात. आता हे रताळे हातानेच मॅश करून घेऊयात. तुमच्याकडे मॅशर असेल तर त्याच्याने मॅश केलं तरीही चालेल. माझे हे रताळे खूपच मऊसूत आहे, यामध्ये अजिबात शिरा नाही आहे. पण जर तुम्हाला तसं वाटलं तर तुम्ही हे रताळे एखाद्या किसणीने किसूनही घेऊ शकता, जेणेकरून वर तुमच्या संपूर्ण रताळ्यांच्या शिरा राहतील. आता यामध्ये घालूयात गूळ. तर अर्धा कप वजनी प्रमाणामध्ये साधारणतः 200 ग्रॅम हा किसलेला गुळ आहे. छान असा बारीक किसणीने किसून घेतला होता. यामुळे आपल्याला गुळ वितळवण्याची गरज नाहीये. असाच हाताने या रताळ्यांमध्ये मिक्स केला की लगेचच तो छान असा मऊसूत होईल. अजिबात गुळाचे खडे देखील राहत नाही. जर आपण या दशम्या बनवत असताना गुळाचं पाणी वापरलं तर आपल्या दशम्या हव्या तशा गोड होणार नाही आणि त्यामध्ये ना रताळ्याची टेस्ट देखील लागणार नाही. बघा, हे व्यवस्थित असं एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये अजिबात तुम्हाला गुळाचा खडा देखील दिसत नसेल. आता हे जरा वेळ साईडला ठेवून देऊ आणि पुढील कृती करूयात. आता मी साबुदाणा भाजून घेणार आहे, कारण आपल्याला या दशम्या बनवण्याकरिता साबुदाण्याचं पीठ वापरायचे. आता मार्केटमध्ये देखील हे पीठ रेडीमेड मिळतं, पण प्रत्येकजण ते विकत आणू शकत नाही. तर त्यामुळे ना आपला रेग्युलरचा साबुदाणा घ्यायचा, तो हलकासा छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा. याचा रंग मात्र चेंज करायचा नाही. जर असा गरम झाला की मग नंतर हा थंड करून घ्यायचा आहे आणि हा थंड झालेला साबुदाणा लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. साबुदाणा छान असा हलकासा फुलेपर्यंत भाजला की तो मिक्सरला पटकन दळला जातो, कारण तो थोडासा हलका फुलका झालेला असतो. आता मिक्सरचं झाकण लावते आणि छान असं बारीक पीठ होईपर्यंत दळून घेते. अगदी छान अशी आपल्या साबुदाण्याची पावडर या ठिकाणी तयार झाली आहे. आता ही मी एकदम बारीक चाळणीने चाळून घेणार आहे. यामुळे ना जर साबुदाण्याचे थोडेफार जाडसर कण राहिले असेल तर ते आपले वरवर शिल्लक राहतील. अगदी बारीक पीठ आपल्याला या ठिकाणी मिळेल. तर बघा, एवढी आपली जाडसर कणी शिल्लक राहिली आहे. हे तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरला दळून घेऊ शकता किंवा मग एखाद्या वेगळ्या पदार्थामध्ये देखील वापरू शकता. आता आपण पुन्हा एकदा ही संपूर्ण जिन्नस छान अशी एकजीव करून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडीफार इलायची पूड, जायफळ पूड आणि त्यासोबत चिमूटभर मीठही वापरू शकता. परंतु काही जण महादेवाच्या उपवासाकरिता अजिबात मीठ खात नाही, तर त्यांच्याकरिता देखील एखादी रेसिपी सोयीस्कर होईल म्हणून मी आज वापरत नाहीये. तर बघा, अगदी छान असं घेतलेलं प्रमाण, घेतलेलं साहित्य अगदी परफेक्ट झालेलं आहे. आपण यामध्ये गुळाचं पाणी वगैरे अजिबात वापरलेलं नव्हतं. पाण्याचा अंशही वापरलेला नव्हता. त्यामुळे साबुदाण्याचं पीठही जराशा कमीच प्रमाणामध्ये लागलं. अगदी छान असा घट्टसर गोळा माझा या ठिकाणी मळून तयार झाला आहे. हा मी जरा वेळ भिजण्याकरिता साईडला ठेवून देते. कारण यामध्ये आपण कच्चा साबुदाण्याचं पीठ घातलंय तर ते देखील व्यवस्थित भिजलं जायला हवं. काही वेळानंतर आता झाकण खोलून बघूयात. आपलं पीठ अगदी व्यवस्थितरित्या भिजलं गेलंय, पण हे पहिल्यापेक्षा आणखी थोडंसं जास्त घट्ट झाल्यासारखं दिसतंय. त्यामुळे मी अगदी हातावर थोडंसं साधारणतः 2 ते 3 चमचे पाणी घेतलंय आणि पुन्हा एकदा हे पीठ छान असं मळून घेते, एकजीव करून घेते. तुमच्या पिठाला जर अतिप्रमाणामध्ये क्रॅक जात असतील तर समजून घ्यायचं आपल्याला आणखी थोड्याशा पाण्याची गरज आहे. पण अतिप्रमाणातही पाणी वापरायचं नाही, नाहीतर मग हे पराठे लाटताना पोळपाटाला चिकटतात.
तर बघा चपातीपेक्षाही थोडंसं घट्टसर आपलं हे कणिक व्यवस्थित तयार झालं, याचा उंडा बनवून घेतलाय. आता हा उंडा मी थोड्याशा कोरड्या साबुदाण्याच्या पिठामध्येच घोळवून घेते. लगेच याचा पराठा बनवून घेऊयात. आता पराठा तुम्हाला कितपत मोठा छोटा हवा आहे ना, त्यानुसार तुम्ही हे पीठ घेऊ शकता. उंडा पिठात घोळवून झाल्यानंतर हातावरच जरासा तो पसरट आकाराचा करून घ्यायचा आहे. यामुळे आपल्याला या दशम्या जास्त लाटण्याची गरज पडत नाही आणि यामुळे दशम्यांना जास्त क्रॅक्सही जात नाही. तर बघा गरज वाटेल तेवढंच मी साबुदाण्याचं कोरडं पीठ वापरून मी या दशम्या छान अशा दोनही बाजूने अलटपलट करून एकसारख्या लाटून घेते. न जास्त जाड लाटायची न जास्तच पातळ लाटायची. अगदी या पद्धतीची छान अशी गोल गरगरीत आपली दशमी लाटून झाली आहे. लगेच आपण ही भाजून घेऊयात. त्यासाठी तवा मी अगोदरच गरम व्हायला ठेवलेला होता. तवा छान असा हलका गरम झालेला आहे. लगेच यावर दशमी घालूयात. यावेळेला मात्र गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे. अगदी हलकेशी यावर बुडबुडे उठले की लगेच ही पलटवून टाकायची आणि आवडत असल्यास तेल किंवा तूप लावून घ्यायचं. तूप किंवा तेल लावणं पूर्णतः ऐच्छिक आहे. जर तुम्हाला वापरायचं नसेल, नाही वापरलं तरी देखील चालतं. अजिबात तूप न वापरता देखील या दशम्या छान अशा टम्म गुबगुबीत फुलतात. तर बघा किती छान अशी आपली ही दशमी टम्म फुलायला लागलेली आहे. जर अशी हवा भरली गेली, मी याला थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं. लगेचच हे पलटवून घालतीये आणि दुसऱ्या साईडने देखील थोडंसं तूप लावून घेते. बघा माझ्या या दशम्या काय मस्त अशा टम्म फुलतायत, अगदी गुबगुबीत फुलतायत. यामुळे त्या छान अशा मऊ लुसलुशीतही तयार होतात. फक्त आता या एकसारख्या दोनही साईडने हलक्याशा खमंग भाजून घेऊयात, ज्यामुळे खाताना त्या चिवट लागणार नाहीत आणि यामुळे त्या जास्तच चविष्ट देखील लागेल. बघा दोनही साईडने या दशमीला छान असे हलके हलकेसे डाग पडलेले आहेत. खमंग भाजली गेल्यासारखी वाटतीये. आता ही मी लगेचच टोपल्यामध्ये काढून घेते. जर तुमच्याकडे टोपलं नसेल तर तुम्ही एखाद्या जाळीच्या भांड्यात देखील या काढून घेऊ शकता. फक्त यातून व्यवस्थितरित्या बाहेर वाफ निघली जायला हवी, याची मात्र काळजी घ्या. नाहीतर मग या एकावर एक जर गरम असतानाच ठेवल्या तर चिवट होतात. घेतलेल्या साहित्यांमध्ये किंवा प्रमाणामध्ये साधारणतः 9 ते 10 दशम्या तयार होतात. मी सध्याला फक्त 5 ते 6 दशम्या बनवून घेतलेल्या आहेत. उरलेल्या मी नंतर बनवणार आहे. बघा किती मस्त ही मऊ लुसलुशीत आहे. अगदी रुमालासारखी याची घडी तयार होतीये. रंगही अगदी सुरेख आलाय. तोडूनही बघूयात. बघा किती मस्त मऊ लुसलुशीत आहे. तर तुम्ही या दशम्या चहासोबत देखील खाऊ शकता किंवा अशाच रोल करून किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता. मस्तच लागतात. तर तुम्हाला आजची ही उपवास विशेष रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.